तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजतात आता 11:30 वाजलेलेत आणि आज आपला दिवस एवढा खास आहे ना, कारण की आज आहे आपल्या पप्पांचा बर्थडे. आणि पप्पांचा बर्थडे म्हटल्यावर तर मग आपला जोश तर एकदम हाय असणार. आणि त्यामुळं आता आपण आज आपल्या मित्राला घ्यायसाठी आपले प्रत्येक भाऊ मोठे हे पहा आले. प्रत्येक भाऊ राम राम, जय श्रीराम. राम राम, कसे जय आहेत? श्रीराम. तर आता प्रत्येक भाऊ आले तर आम्ही जाणार आहोत. आता आम्हाला एक फोन घ्यायचा, ऍक्च्युली आपल्याला फोन घ्यायचा बरं का. ते काय तर बघू, ठरवू. शक्यतो चांगलाच फोन घ्यायचा आहे. आमचा एक आता तिसरा मेंबर असा आहे ना, तर तो काय आता फोन काय उचलत नाही आमचे. पण त्याच्याशिवाय सगळं अपूर्ण आहे आमचं. त्यामुळं त्याच्याशिवाय तर आम्ही काय कुठं जाणार नाही आहोत. पण त्याचा वेट करू थोडासा आणि बघू तो फोन उचलतो को नाही तर आपण एक काम करू, त्याच्या घरी जाऊ डायरेक्ट, त्याला उचलून घेऊन येऊ. मित्र म्हणलं काही विषयच नाही, डायरेक्ट घरून उचलून घेऊन यायचं. आणि आता आपण जाणार आहोत फोन घ्यायसाठी. फोन जास्त भारीतला नाही घ्यायचा आपल्याला, एक साधारणतः 70-80 हजार, पण फोन घेऊ आपण, जास्त माग नाही घ्यायचं. हा, एवढेच पैसे आपल्याकडे. तर मित्रांनो, आता आपण आलोय श्रीरामपूर मधील ब्रँडेड असं जे फोनचं स्टोर आहे, अक्षय मोबाईल शॉपिंग. तर श्रीरामपूर मध्ये सगळ्यात खतरनाक नंबर 1 ट्रेंडिंगला असं स्टोर आहे, ज्या ठिकाणी आपल्याला चांगले डिस्काउंटची अपेक्षा तर नक्कीच आहे. आणि ते दुसरं कारण असं आहे की आपला एक सनातनी भाऊ या, त्यामुळं आपण याच्याकडे खास खरेदीसाठी आलो आहे. अक्षय भाऊ कशा आहात? अरे मध्ये काय म्हणता शेठ? जय श्रीराम. जय श्रीराम. काय ना, विषय आता असा आहे की आपली पब्लिक पण आहे समोर. नमस्ते. विषय असा आहे की आता आई पप्पांचा बर्थडे, अरे बापरे, त्यामुळे मग स्वस्तातला फोन पाहिजे आपल्याला. एकदम स्वस्तातला. चांगला दाखवा, पण चांगलाच पाहिजे. चांगला स्वस्तातला देतो तुम्हाला. हे बघा, चांगला आणि स्वस्तातला आयफोन. काय स्वस्तातलं एकदम स्वस्त आहे. त्याचं काय किरकोळ 45,000 रुपये. अजून स्वस्त दाखव. हे काय अजून स्वस्त, अजून स्वस्त. मग त्याच्या पुढचा आयफोन 16 हा घ्या. मी काय म्हणतो, जरा आयफोन आता कसं जरा आउट ऑफ मार्केट चाललंय ना थोडं, आता आपली इंडियन ब्रँड दाखवून जरा असं. घ्या ना, इंडियन ब्रँड मध्ये मग तुम्हाला भेटेल. तुम्हाला ऑफर नाही म्हणल्यावर कसं? आता भाऊनी आता ऑन कॅमेरा सांगितलेलं आहे तुम्हाला ऑफर देणार आहे. स्वस्तातलं फोन आहे ना, एकदम स्वस्तातला आहे. बरं करायचं पाहिजे ना प्रतीक्षेत, करून टाका. करायचा करून टाका पाहिजे. धन्यवाद. आता आम्ही आलो होतो 12 वाजता, नाही 3 वाजलेत, 3 तास झालेत. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अक्षर भाऊने आपल्याला चांगली सर्व्हिस दिली. आज आपण त्यांच्याकडून स्वस्तातला आणि मस्त फोन घेतलेला आहे, तो तुम्हाला आम्ही संध्याकाळी दाखवूच. पण तुर्तास भाऊ धन्यवाद खरंच, Thank you. तुम्ही एवढं खूप सगळं खूप सांभाळताय. आम्ही 3 तास थांबतो, डोकं दुखायला लागले आमचं आता. जे लोक श्रीरामपूर मधून बघत आहेत किंवा जे लोक श्रीरामपूरच्या आजूबाजूला आहेत, तुम्हाला मी आता सांगितलं की बाबा श्रीरामपूर मधील ट्रेंडिंग मोबाईल शॉप म्हणजे फक्त आणि फक्त अक्षय मोबाईल शॉपिंग. भावात गंमत असते तर एक तरी फोन महिन्याला घेतलाच पाहिजे आपण. बस. तर आता फोन घेऊन झालेला आहे. आता लागली खरं तर भूक, पण शक्यतो आता आपण कुठे जाणार आहे. हा एक ब्लड डोनेशन कॅम्प आहे श्रीरामपूर मध्ये, तिथं आपण आता भेट देणार आहोत. आणि तिथून पुढे आपण मग थोडंफार काहीतरी पेट पूजा करू आणि मग आपल्या पुढच्या कामाला लागू. चला. तर आता आपण इथं पोहोचलोय. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन त्या मार्फत आज एक रक्तदान शिबिर आयोजन केलेलं होतं. तर तिथं आज आपण आपल्या पप्पांचा बर्थडे असल्यामुळे आज एक काहीतरी पुण्याचं काम करायचं, म्हणून आता आज आपण इथं रक्तदान करण्यासाठी आलेलो आहोत. हे बघ, मग आपण 2 पण भरू काय, 5 मिनिटं म्हटलं 2 पण भरा, काय अडचण नाही. खूप आहे आपल्याकडे. 114. आता मस्तपैकी ब्लड डोनेशन करून झालेलं आहे. हे बघा दोन्हीकडे एवढं भारी वाटतंय ना की म्हणजे प्रत्येकाने करायलाच पाहिजे, कारण की रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असं म्हणतात त्याला. आणि आता भरपूर भूक लागली होती, त्यामुळे म्हणतात घरी जाण्यापेक्षा आता आपण गावातच काहीतरी वडापाव खाऊ. त्यामुळे आपल्या श्रीरामपूरमध्ये आलोय वडापाव खाण्यासाठी. श्रीरामपूर म्हणलं की वडापाव शिवाय त्याला तोडच नाही अजिबात. त्याला आता वडापाव खाऊ, थोडस त्याला पेट पूजा करू आणि परत भेटू.
तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजता आहेत 12. कारण की कालची आपली बड्डेची एवढी धावपळ होती, की आपल्याला व्हिडिओला वेळच भेटला नाही. कारण की सगळं नियोजन जे आहे ते आपल्याकडे होतं. पण नियोजन आपल्याकडे होतं, पण आपला फोन आपल्याकडे नव्हता. कारण की बाकीच्या फुटेज वगैरे फोटो-बिटो त्यामुळे दुसऱ्या फोनवर आपले बाकीचे कॉल चालू होते, बाकी सगळं नियोजन आणि हे सगळं नियोजन आपल्याकडे असल्यामुळं आपल्याला काय व्हिडिओला वेळच भेटला नाही. त्यामुळं आपण कालचा व्हिडिओ इथंच थांबवतोय. की आपल्या पहिल्या व्हिडिओला जसं प्रेम दिलं भरभरून, तसं ह्याही व्हिडिओला द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच लाईक ठोका. नाही आवडला तरी पण लाईक करा. कारण की लाईक करायला काही आपल्याला पैसे वगैरे लागत नाही. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. कारण की आम्हाला तेवढंच मोटिव्हेशन भेटतं थोडंफार 2 पैशाचं. त्यामुळं बस आता हा व्हिडिओ आता मी एडिटिंग करणार आणि आज संध्याकाळी तुमच्यापर्यंत सोडणार. आणि हो, बर्थडेचे सगळ्यात महत्त्वाचे क्षण तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसतील. एन्जॉय इट.